काही महिन्यातच समृद्धी महामार्गावरती मोठं भगदाड पडलंय। समृद्धी महामार्गाच्या कामावरती आणि त्याच्या दर्जावरती आता त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। महामार्ग सुरू होऊन जेमतेम 1 वर्ष झाले आहेत, मात्र महामार्गाची कुठेतरी अवस्थाही बिकट झाली आहे। मोठ्या प्रमाणात भगदाड पडलंय आणि त्यामुळे या समृद्धी महामार्गाच्या कामकाजावरती कुठेतरी आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी छगन यांच्याकडून। छगन, समृद्धी महामार्गावरती मोठं भगदाड पडल्याचं कळतंय आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय। नक्कीच गार्गी, जर बघितलं तर समृद्धी महामार्ग म्हणजे वेगवान महामार्ग म्हणून याची ओळख आहे। 120 किलोमीटर प्रतिवेगाने या रस्त्यावरून वाहनं चालत असतात। या रस्त्याला जर बघितलं तर जेमतेम 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मात्र अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहगाव पुलावर एक मोठा जीवघेणा खड्डा पडलाय। ज्यावेळी ह्या पुलावरनं हा खड्डा पडतो त्यावेळी त्या रस्त्याच्या खालून जे आहे ते शेतकरी काही जात होते, मात्र त्यांच्या अंगावर कुठेतरी हा काही भाग पडला नाही। त्याच्यामुळे सुदैवानं त्यांची जीवितहानी जरी टळली असली तरी मात्र या वेगवान पद्धतीने जाणाऱ्या वाहनांना जर हा खड्डा दिसला नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आहे। कारण दुसरीकडे जर बघितलं तर समृद्धी महामार्गावरती अपघातांची मालिका जी आहे ते सुरूच आहे आणि त्यामुळे त्यात हा एक जीवघेणा खड्डा जो आहे तो या समृद्धी महामार्गावर पडला। त्यामुळे याच्या समृद्धी महामार्गाच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित झालेलं आहे गार्गी। जी, अधिक अपडेट जाणून घेत राहणार आहोत आणि याचे काय आता पुढे पडसाद उमटतात आणि यावर कशा प्रकारे काम केलं जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल।